लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। निफाड तालुक्यातील आहेरगाव येथे बिबट्यानं धुमाकूळ घातलेला असून आहेरगाव येथील 3 शेतकऱ्यांवर बिबट्यानं हल्ला चढवलेला आहे। यात 60 वर्ष दत्ता पुंजा रसा, त्याचबरोबर प्रशांत दिनकर गांगुर्डे आणि श्याम त्र्यंबक गांगुर्डे हे जखमी झालेले आहे। दरम्यान या हल्ल्यात 60 वर्ष दत्तू रसा हे मोठ्या प्रमाणात जखमी झालेले असून त्यांच्यावर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आज सकाळी 8:30 वाजच्या सुमारास नेहमीप्रमाणे आहेरगाव शिवारातील शिंदे गांगुर्डे वस्तीवर शेतकरी दत्तू रसाळ हे आपल्या द्राक्षबागेत काम करत होते। यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला। यात रसाळ यांच्या हाताला पायाला दुखापत झाली। अचानक आवाज झाल्यानं परिसरातील शेतकऱ्यांनी बागेत धाव घेतली आणि बिबट्याला पळवून लावले। रसाळ यांच्या हल्ल्यानंतर एका तासाभरातच प्रशांत दिनकर गांगुर्डे आणि श्याम त्र्यंबक गांगुर्डे यांच्यावर देखील बिबट्यानं हल्ला केलेला आहे। हे दोघे जण या हल्ल्यात किरकोळ जखमी झालेले आहे। जखमींवर पिंपळगावच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आलेले आहे। तसंच बिबट्याच्या हल्ल्यात एक वासराचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलेला आहे। नरभक्षक बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। अझर कादरी, नाशिक न्यूज, निफाड।